जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान हे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये झालं होतं आणि याच्यात आधारावर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आली होती। आणि याच्यामध्ये आता जे काही शेतकरी पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये रब्बी बी बियाण्यासाठी जे काही अनुदान असेल तर ते काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं होतं। याच्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले होते। पहिल्या टप्प्यामध्ये 65% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जे काही अनुदानाचे टप्पे असतील तर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता असे बरेच काही शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण बाकी आहे, तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 डिसेंबरच्या नंतर हे अनुदानाचं वितरण चालू होणार आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, किती शेतकरी आहेत आणि याच्यामध्ये रक्कम किती आहे हे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये मराठवाड्यामधील 4486 कोटी रुपये एवढा निधी हा वितरित होणार आहे। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा बघूयात। पहिला जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 6,88,000 एवढे शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 608 कोटी रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 2,97,000 शेतकरी एवढे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना 341 कोटी 28 लाख रुपये एवढा निधी वितरित होणार आहे। पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामधील एकूण 7,80,000 एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 727 कोटी 93 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 7,37,000 शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 708 कोटी रुपये एवढा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्याच्यानंतर जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामधील एकूण 6,21,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 461 कोटी 51 लाख रुपये एवढा निधी हा वितरित होणार आहे। त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामधील 5,06,000 हे शेतकरी येतात आणि त्या शेतकऱ्यांना 577 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामधील 5,19,000 एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 565 कोटी रुपये एवढे पैसे हे वितरित होणार आहेत। त्याच्यानंतर परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामधील एकूण शेतकरी 4,39,000 आणि त्या शेतकऱ्यांना 495 कोटी एवढा निधी वितरित होणार आहे। त्याच्यानंतर वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यामधील एकूण 2,34,000 शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 282 कोटी 31 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर वर्धा जिल्हा। सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामधील 7,82,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 652 कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यामधील 1,61,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 99 कोटी रुपये एवढे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील एकूण 43,291 शेतकरी आहेत आणि त्यांना 10 कोटी 88 लाख रुपये एवढे पैसे मिळणार आहेत। त्याच्यानंतर पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामधील एकूण 53,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 23 कोटी 34 लाख रुपये एवढा निधी वितरित होणार आहे। त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामधील 5,23,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 638 कोटी रुपये एवढा निधी त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामधील एकूण 6,85,000 एवढे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 610 कोटी एवढे पैसे वितरित होणार आहेत। त्याच्यानंतर अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामधील 2,24,000 शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 186 कोटी रुपये हे वितरित होणार आहे। त्याच्यानंतर अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामधील 3,56,000 शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 323 कोटी रुपये एवढा निधी वितरित होणार आहे। त्याच्यानंतर वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामधील 2,96,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 275 कोटी एवढे पैसे हे वितरित होणार आहेत। त्याच्यानंतर नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामधील 1,12,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 92 कोटी 81 लाख रुपये एवढा निधी वितरित होणार आहे। त्याच्यानंतर भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 27,000 शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 9 कोटी 4 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा। गोंदियामधील एकूण 6,753 शेतकरी आहेत आणि त्यांना 2 कोटी 56 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यामधील 1,25,000 शेतकरी आहेत आणि त्यांना 110 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा। गडचिरोलीमध्ये एकूण 24,009 शेतकरी आहेत आणि त्यांना 13 कोटी 28 लाख रुपये एवढा निधी वितरित होणार आहे। तसेच विदर्भामध्ये 2,264 कोटी रुपये आणि मराठवाड्यामध्ये 4,486 कोटी रुपये एवढा निधी 2 डिसेंबरच्या नंतर
राज्यातील जे काय उर्वरित शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील जमा झाला नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हे होतं महत्वाचं अपडेट, जे की उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी बी बियाण्याचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर या बाजूला दिसत असलेल्या लाल काळ्या पिवळ्या जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हा आणि इथून येणाऱ्या सर्व नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.